नमस्कार. चेकमेट टाइम्सच्या वतीनं आमच्या सर्व दर्शकांना दिवाळीच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा. आज दिवाळीचा पहिला दिवा गोवत्स द्वादशी अर्थात वसुबारसेनिमित्त वारजे माळवाडी भागात किरण भाऊ बाटके यांच्या माध्यमातून वसुबारस कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. अनेक ठिकाणी हा कार्यक्रम राबवला, तुम्ही उपक्रम राबवला किंवा पूजनाचा सोहळा घेतलाय. काय सांगाल एकूणच, काय याची संकल्पना कशी सुचली, कधीपासून हा कार्यक्रम घेताय आणि त्याची पार्श्वभूमी? आपल्या हिंदू संस्कृतीप्रमाणे आपल्या धर्मामध्ये गाईला खूप महत्त्व आहे आणि गाईला खूप महत्त्व असल्यामुळे आपला दीपावलीचा जो हिंदू धर्माचा हिंदू संस्कृतीचा जो उत्सव आहे तो आपण जो साजरा करत असतो, दीपावलीचा पहिला दिवस आपण वसुबारस साजरा करतो. आपल्या पुराणामध्ये तिला खूप महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे आणि तिची पूजा करून आपण दीपावली साजरी करतो. आणि ही दीपावली साजरी होत असताना येणाऱ्या काळामध्ये जी नवीन पिढी आहे त्या पिढीपर्यंत सुद्धा की हे वसुबारस आपण पूजन का करतो, गोमातेचं आपल्या धर्मामध्ये काय योगदान आहे किंवा तिला काय महत्त्व आहे ते पुढच्या पिढीला कळावं, त्या हेतूने कदाचित आपल्या पूर्वजांनी हा जो दीपावलीचा सण पहिला दिवस साजरा केला असेल. आणि हीच भावना घेऊन आम्ही गेले 8-10 वर्ष त्या वारजे परिसरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वसुबारस पूजनाचा कार्यक्रम घेतो आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याला नागरिकांचा प्रतिसाद मिळतो. आज तर वारजे माळवाडीमध्ये राहुल पार्क, अतुल नगर चौक असेल, वायला सोसायटी सिपला चौक असेल किंवा वारजे माळवाडीतील हा चौक असेल विठ्ठल मंदिराजवळील, किंवा शिवणे गावातील आपलं जे नवीन आता हा भाग आहे शिवण्यामध्ये दांगट पाटील नगरमध्ये स्नेहा विहार या सोसायटीमध्ये त्या 5-6 ठिकाणी आम्ही आज वसू पूजनाचा कार्यक्रम घेतला आणि या कार्यक्रमाला नागरिकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. आणि ज्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये ज्येष्ठ नागरिक असतील, ज्येष्ठ महिला असतील, त्यांनी सांगितलं की ही सोय तुम्ही केली किंवा हा कार्यक्रम तुम्ही करताय, खूप चांगलं केलं. म्हणजे लोकांचा एक उत्साह आणि आनंद पाहायला मिळाला. आणि आमचं पण आणि आपलं सर्वांचं एक कर्तव्य आहे की ज्या आपल्या पूर्वजांनी आपल्या परंपरा जपलेल्या आहेत त्या पुढच्या पिढीपर्यंत न्यायच्या आणि तिचं महत्त्व पुढच्या पिढीला पण कळलं पाहिजे. या दृष्टीने या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही दरवर्षी घेतो, गेली 10 वर्ष घेतो. एकूणच पूर्वापार चालत आलेल्या परंपरा, पूर्वजांनी आपल्याकडे हस्तांतरित केलेल्या ज्या काही परंपरा आहेत त्या पुढच्या पिढीकडे हस्तांतरित करण्यासाठी त्या प्रकारचे उपक्रम राबवत असल्याचं किरण बाटके यांनी सांगितलंय. या पार्श्वभूमीवर आपल्याला सर्वांना पुन्हा एकदा दीपावलीच्या मनपूर्वक अशा हार्दिक शुभेच्छा.